मधुरा ऐक ना, बोला की. अगं तुला दिवसभर उभं राहून काम करावं लागतं. त्यात काय, बऱ्याच जणींना करावं लागतं. मग आपल्या बहिणींसाठी आरोग्यदायी काहीतरी कर ना. करते की. छानपैकी हळीवाचे लाडू आपण आज करणार आहोत. आणि हे लाडू आहे ना 2 ते 3 महिने छान टिकू शकतात. अजिबात आपण हे नारळाच्या पाण्यात वगैरे तयार करणार नाही आहोत, पण हे बनवायला तितकेच पटकन आणि रुचकर लागतात आणि आरोग्यदायी आहेत. बरं, आता या नवीन फॉर्मॅटची खासियत म्हणजे हे जे इन्ग्रेडियंट मी सगळे वापरते ना, या सगळ्याची लिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच, पण व्हिडिओच्या शेवटी देखील आहे. एक लिस्ट मिळेल तुम्हाला, त्यामध्ये कपचे मेजरमेंट, ग्रॅमचे मेजरमेंट, त्याचबरोबर किती नग तयार होणार, वजनी किती होणार, ही सगळी माहिती असेल. आता हे करण्यासाठी ना इथे तवा गरम करायला ठेवला. 1 टेबलस्पून मोठा चमचाभर यामध्ये साजूक तूप घातलं. आता काय करायचं आपल्याला, एकदम पौष्टिक हे लाडू तयार होणार आहेत. सो पहिली बेसिक आपण तयारी करूया. तुपामध्ये घालणार आहोत 1 टेबलस्पून डिंक. डिंक ना मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. बघा, गरम तुपामध्ये ना डिंक पटकन असा छान फुलतो. आणि आता या फुललेल्या डिंकामध्ये आपण घालणार आहोत गूळ. मिसळून घ्यायचं डिंक आणि गूळ. काय ना, आपण हा आहे ना बिन पाकाचा लाडू करणार आहोत, म्हणून आहे ना गूळ हलकासा तापवून घेते. आता गॅस बंद करते. फक्त उष्णतेवर गरम करून घेते, जेणेकरून त्याचा जो कच्चा वास असतो ना गुळाला, एक टिपिकल, तो निघून जाईल आणि लाडू आपले चवीला छान लागतील. इथे गूळ बघा छान विरघळलेला आहे. गॅस बंदच होता. तव्याची जी उष्णता आहे त्यातच हा असा छान. आता हा असाच साईडला ठेवूयात. गूळ थंड करायला ठेवलाय, तोवर इथे सुकं किसलेलं खोबरं घेतलंय. 100 ग्रॅम म्हणजेच 1.5 कप आहे. मिसळून घ्यायचं आणि एकसारखा सोनेरी रंग येईस्तोवर भाजून घेऊयात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. खोबरं भाजून झालेलं आहे. एकसारखा बदामी रंग आलेला आहे बघा, कुठेच करपलं नाही आहे किंवा काही त्याला रंग काळपट झालेला नाही. आता हे बदामी रंगावर भाजलेलं खोबरं प्लेटमध्ये काढून घ्यायचं. चला, खोबरं काढून झालं की पुन्हा 1 टेबलस्पून साजूक तूप घालायचं. आणि या तुपामध्ये सुकामेवा मी घेतलाय, ज्यामध्ये 10 अक्रोड, 10 अख्खे बदाम आणि 10 काजू आहेत. हेही या तुपावर छान परतवून घ्यायचे. तुपात छान परतवून घेतलेत हे सुकेमेवे. याचाही रंग बदललाय, सुंदर दिसत आहेत. आता हे देखील आपण काढूयात खोबऱ्याच्या बाजूला. आता वाढीव तूप घालायची गरज नाही आहे. हे जे चमचाभर तूप उरलंय तव्यात तेच घ्यायचं. गॅस एकदम मंद आचेवर करून घ्यायचा आणि यात घालूयात 100 ग्रॅम म्हणजेच पाऊण कप हळद. आणि अगदी मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं फक्त भाजून घ्यायचं. अजिबात ना मोठ्या आचेवर भाजू नका बरं का. मंद आचेवर एकसारखं खमंग छान त्याचा सुवास तरवळेपर्यंत भाजून घ्यायचं. हळीव छान भाजून घेतले, मस्त असं त्याचा सुवास तरवळायला सुरुवात झाली. आणि तीळ जसे टचटच करतात ना, तसेच हे हळीव जसजसे भाजतात तसं बघा छान पॉपकॉर्न फुटतात तसा आवाज येतोय. याच्या पलीकडे जास्त नाही हे भाजून घ्यायचं, नाहीतर मग ते करपते. सगळी जय्यत तयारी झालेली आहे. आता मिक्सर असेल तर मिक्सरच्या भांड्यात हे सगळं काढून घ्या आणि एकजीव करा. माझ्याकडे फूड प्रोसेसर आहे म्हणून फूड प्रोसेसरमध्ये करते, सोपं जातं म्हणून. तळलेला सुकामेवा घालूयात. खोबरं पण घालूयात. आधी बाकी जिन्नस न घालता खोबरं आणि सुकामेवा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. छान त्याची पूड तयार करायची. चला, हे तयार आहे बघा. हलकंसं सुकामेव्याला तेल सुटलं पाहिजे. आता हे तुपावर
परतले हळीव घालायचे आणि हेही यासोबत एकजीव करून घेऊयात. आणि आता इथे बघा, हे हळीव आणि सुकामेवा छान असं एकसंध झालेलं आहे. आता या स्टेजला यामध्ये घालायचा आहे गूळ, जो आपण भाजून घेतला, गूळ आणि डिंक, आणि हे यासोबत एकसंध करून घेऊ. मिश्रण तयार आहे. बघा, मिश्रण काय सुंदर झालेलं आहे. संपूर्ण मिश्रण काढून घ्यायचं. गूळ पण छान एकजीव होतो. गरम केल्यामुळे ना तो मऊ होतो आणि त्याची जी कच्ची चव आहे ती पण निघून जाते. आता यामध्ये 2 टेबलस्पून पिस्ताचे काप घालते. हे दिसतात छान. मिसळून घ्यायचं. चला, आता लाडू आपण बांधून घेऊयात. छान असे लहान लहान आकाराचे लाडू तयार करून घ्यायचे. आता याच प्रकारे सगळे लाडू तयार करूयात. हवे तर थोडे पिस्त्याचे काप असे बाहेर नाही लावले तरी ते दिसायला सुंदर दिसतात. बघा, छान वळलेही जातात. हळीवाचे लाडू तयार आहेत. नग म्हणाल तर 24 पेक्षा थोडासा एखाद दुसरा लाडू जास्त होतो. वजनाला जर विचाराल तर 400 ग्रॅमला हलकासा जास्त भरतो. आता हा लाडू असाच खाऊ शकतो, कारण हळीव आपण छान फुलवून घेतलेले आहेत तुपात, पॉपकॉर्न सारखे. पण बऱ्याच जणांना कच्ची चव आवडत नाही. तसं असेल तर काही नाही, हा लाडू घ्यायचा, कपभर दूध घ्यायचं, एक लाडू त्या दुधामध्ये, गरम दुधामध्ये किंवा थंड दुधामध्ये 5 मिनिटं फक्त मुरवून ठेवायचा आणि हळीवाचे लाडू खाण्यासाठी तयार. म्हणजे असाही खाऊच शकतो. हा लाडू 2 ते 3 महिने छान टिकतो. अजिबात खराब नाही होत, वास होत नाही, कारण याचा गुळही आपण छान भाजून घेतलेला आहे, सगळे जिन्नस भाजून घेतलेत, त्यामुळे याची शेल्फ लाईफ खूप राहते आणि खाण्यासाठी देखील पौष्टिक आहे. आणि जसं सांगितलं की कच्चा खायला नसेल आवडत, दुधात घालून खा किंवा शेकमध्ये टाकूनही तुम्ही हा पिऊ शकता, खिरीसारखा करून पिऊ शकता. हवे ते व्हेरिएशन्स तुम्ही करू शकता. पुन्हा भेटूयात अशाच अचूक प्रमाणबद्ध रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.